पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तर मी मुक्ता वहिनीला विनंती करते की तिने सगळ्यांसमोर तिची कला सादर करावी। युवराज, मुक्ता वहिनीचा संबळ घेऊन ये ना। रेणुका, बघ, मला माहिती आहे तुला मुक्ताचं कौतुक आहे, पण हे सगळं करायची काय गरज आहे ना म्हणून। अहो रावसाहेब नगरकर एवढ्या कडक शिस्तीचे असून सुद्धा त्यांनी सर्व स्वीकारलं, कमाल आहे त्यांची। हेच म्हणत होतो, नको। अरे यासाठीच करते मी, पण माझं ऐक रेणुका, आम्ही तिला स्वीकारले आणि आमचं तिला पूर्णपणे पाठवलं। हो मला कळलं, आणि दोन्ही माणसाच्या आम्ही कायम पाठीशी उभे असतो। हे त्यांनी राहावं म्हणून मी करते। हो पण तरी पण आणि काय झालं, तुमचे चेहरे असे गडबडलेले का दिसतात? तुमच्या मनातली चलबिचल समजते मला। मी सांगू का, माझ्यासह माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा मुक्ताला विरोध होतो। ती ज्या कुटुंबात वाढलीये, तिची परिस्थिती आणि तिचे हे संबळ वाद आम्हाला कोणालाच पटलं नव्हतं। पण जशी जशी वेळ गेली तसं तिची या मागची धडपड, या कलेसाठी तिने काढलेला त्रास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून तिच्यात असलेले गुण हे आम्हाला समजत गेले आणि आमचे डोळे उघडले। आता आम्ही आतुरतेने या दोघांच्या लग्नाची आणि ती या घरात कायमची येण्याची वाट पाहतो। मुक्ताबाई, तुझी गरिबी, तुझं हे छोटं घर, याही पलीकडे तुझी संबळवादक म्हणून एक ओळख आहे, हे सगळ्यांना कळलं पाहिजे। आणि म्हणून आता तरी तू संबळ वाजवावा अशी मी तुला विनंती करते। रेणुका, बरोबर तिची लाज काढतेस तू। अरे पाहुण्यांनो, लाजू नका। माझी मुलगी तिची लाज काढते ना, त्याचा आनंद लुटा। आणि वेद, तुझी होणारी बायको आहे ती, समजून घे तिला। माझी मुलगी आहे, कळलं ना, माझं रक्त आहे। तर नीट लक्ष देऊन बघ तिच्याकडे, ती कशी वागते ती। वहिनी, आज पहिल्यांदा एवढ्या लोकांसमोर कुणीतरी माई संबळवादक अशी ओळख करून दिली। मला लई चांगलं वाटलं। यासाठी रेणुकाताईंना थँक्यू। आज मला माय गुरूंची म्हणजे अण्णांची लय आठवण येते। आता ते हळदीची तयारी करतायत म्हणून इकडे येऊ शकले नाही। ते इकडे असते तर ह्यांच्या पाया पडून येऊ संबळ हातात केलेला लय अभिमान वाटला। एखाद्या पुरुषाने बाईला कधीच संबळ शिकू दिलं नसतं। फक्त मला वाजवायला आवडायचं म्हणून त्यांनी मला शिकवलं।
समाज विरोध करायचा, लोकांनी नाव ठेवू नये म्हणून मला चोरून शिकवायचे. आमच्या घरात 3 भावंडांमधली मी मोठी मुलगी. माझ्या जागी मोठा मुलगा असता हाताखाली आला असता, घराला हातभार लावला असता, असा विचार करून कधी माया रागराग नाही केला. उलट माया पोरी मावधन माया अभिमान आहे असं म्हणून कायम आमच्या डोक्यावर हात ठेवला. वय आम्ही गरीब आहोत. एक वेळचं जेवायला भेटलं तरी आम्ही नशीब मानतो अशी परिस्थिती आहे. पण कधी भाकरीच्या तुकड्यासाठी रुपया रोखण्यासाठी कधी कोणासमोर हात पसरले नाही. हा अभिमान माझ्या अण्णांनी आमच्या सगळ्यांमध्ये जागवला आहे आणि तो अजूनही जिवंत ठेवलाय. माफ करा, मी लईच बोलले. पण कलाकाराला कला सादर करायच्या आधी गुरूंची आठवण येते. माझ्यासाठी तर माय गुरु अण्णाच आहेत. म्हणून लहानपणाचं सगळंच आठवलं. मी वाजवते. मुलींनी ना मोठं होऊच नाही कधी असंच वाटतं मला. कारण त्या मोठ्या झाल्या ना की त्यांचं लगीन करावं लागतं. मग ते आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाते. आता उद्या सकाळी तुला हळद लागणार, रात्री तुझं लगीन होणार आणि मग दुसऱ्या दिवशी तू दुसऱ्याच्या घरी जाणार. पण बाळा तुझं हे असं संबळ म्हणून डबड वाजवणं, तुझे भाबडे प्रश्न, बापाच्या जीवाची धडपड, या सगळ्या आठवणींना हे घर आपलं जिवंत राहील बरं का पोरी. अण्णा तुम्ही सगळे खुश राहा. मी कुठं बी गेले ना तरी संबळ वाजवे. तुम्हाला मावं लय कौतुक वाटत.
अनबिलिव्हेबल होतं. अगं धडपडणाऱ्याच्या माग देवी आई नेहमी उभी राहते. देवी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. आओ झोपायला चला की. नाही नाही तुम्ही झोपा, मी मुक्तीला संबळ वाजवायला शिकवतोय. काय हो, काय झालं? काय नाही, मुक्ताच्या लहानपणीच्या आठवणीत रमलो होतो जरा. रम काय रमायचं ते रम, आणि याच आठवणी उद्या तुला छळतील. तोंडावर दुःख असेल आणि जिभेवर मुक्ता नावाचा जप. मुक्ता मुक्ता कुठं गेली माई पोरी? अरे काय जीव काढी तू? तो देवियों और सज्जनों, अपनी अपनी सीट बेल्ट बांध के बैठिए, कारण आता सुरुवात होतीये आजच्या एकदम रंगतदार, खुमासदार आणि मजेदार अशा कार्यक्रमाला. आणि तो कार्यक्रम म्हणजे डान्सचा कार्यक्रम. आपली मुक्ताताई आणि सारंग दादाच्या प्रेमाखातर घरातल्या सगळ्यांनी अतिशय मस्त मस्त असे डान्स बसवलेले आहेत. तो मेहरबान कदरदान ओके में दिल थांब के बैठिए, कारण आता आपल्या समोर येत आहे किती असं म्हणत पटकन इमोशनल होऊन सेकंड नॉर्मलला येणाऱ्या रावसाहेबांच्या लाडक्या भगिनी म्हणजे आपल्या अंबिका आत्या आणि त्यांचे मिस्टर पती अहो धनी तुम्ही असता मनी देव दत्त उर्फ दत्ता भाऊ. जोरदार ताली आपण या गाण्या इतकीच या दोघांची जोडी सुद्धा कमाल होती असं आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि दत्ता भाऊंनी तर म्हणजे एकदम बेकार डान्स केलेला आहे. अहो म्हणजे त्यांनी डान्स मध्ये नुकतंच प्रभू देवा सरांना एकदम मागं टाकून म्हणजे तुम्ही म्हणजे बॉलिवूडला आताच एक नवा डान्सिंग सुपरस्टार मिळाला असं म्हणायचं होतं मला. यांच्याकरता आता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा यांच्या डान्स
कार्यक्रमाची रंगत एकदम स्पेशल करून टाकलेली आहे. आता कार्यक्रम असाच रंगत जाणार आहे. मी या कार्यक्रमात आपल्या पुढच्या जोडीला रंगमंचावर नाही नाही नाही, ही जोडी नसून ही एक तिडी आहे. आपली भावंड गायत्री, जया आणि युवराज. स्वागत व्हायला पाहिजे. म्हणजे आज डोळ्यांची पारणा अक्षरशः फेडून टाकली. मुली तर अतिशय गोड नाचलेले आहेत आणि आपला युवराज तितकाच ओबडधोबड नाचलाय. म्हणजे मुंडा खरंच ऑफबीट आहे. कुडी येते नाल स्वीट आहे का नाही ते माहित नाही, पण रावसाहेबांच्या नजरेत मात्र मुंडा मोकार स्वीट आहे. पण त्यांनी आपल्या बंधूंच्या प्रेमाखातर आपली कंबर हलवण्याचा एक जालिम प्रयत्न केला. युवराज भाऊंचा डान्स पाहिला का आयुष्यात दुसरं काही बघावंसं वाटत नाही. तरी पण मी आता पुढचा डान्स बघण्याकरता पुढच्या जोडीला रंगमंचावर आमंत्रित करतोय. तोपर्यंत मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हावं. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी पण. तर आता मी इथं स्टेजवर ती म्हणजे आपली रेणुका आणि आणि वेद स्वागत व्हायला पाहिजे त्यांचं. या 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 यांचा डान्स कोणी बसवला आणि कधी बसवला? दिसते ना जोडी. हो